जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखे सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. आपण सगळेजण रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे. आज निरूपणासाठी 58वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि समर्थानं आपल्याला काय सांगायचं आहे, मनाला काय उपदेश या श्लोकाच्या माध्यमातून समर्थाने केलेला आहे ते आपण बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. नको वासना विषयी वृत्तिरूपे, पदार्थी जडे कामना पूर्वपापे. सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पनालेश तोही नसावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. अर्थ बघूया पहिल्यांदा. नको वासना विषयी वृत्तिरूपे. वासना म्हणजे कामना, इच्छा, भोगविलासाची इच्छा, तृष्णा. नको वासना विषयी वृत्तिरूपे. विषयी म्हणजे विषय, विषयाची आवड. विषय म्हणजे नक्की काय, तर इंद्रियाच्या माध्यमातून आपण जे सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्याविषयी इच्छा बाळगतो त्याला विषयभोगाची वासना किंवा लालसा असं म्हणतात. वृत्तिरूपे म्हणजे वृत्ती, मनाची अवस्था, मनस्थिती ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो. पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पदार्थी म्हणजे काय, तर स्थूल, जड, दृश्य वस्तू. जडे म्हणजे चिकटणे, जडणे, गुंतणे. कामना पूर्व पापे. पूर्व पापे म्हणजे काय, तर आधी विषय भोगल्यामुळे मनाला जी काही त्या विषयांची आवड मनामध्ये उत्पन्न झालेली असते किंवा पूर्वी विषयभोग भोगल्यामुळे मनाची जी काही अवस्था आहे त्याला समर्थांनी पूर्व पापे असं म्हटलेलं आहे. पूर्वीच्या संस्कारामुळे मनाला विषयभोग हवासा वाटतो. पुढच्या चरणामध्ये समर्थमाऊली काय म्हणते की सदा राम निष्काम चिंतित जावा. निष्काम म्हणजे कुठलीही भावना, इच्छा, कामना. भावना म्हणजे कशाची, काहीतरी मिळवण्याची भावना, लालसा. अशी कुठलीही इच्छा नाही असं इच्छेरहित जेव्हा एखादी गोष्ट असते किंवा जेव्हा एखादी उपासना आपण इच्छेरहित करतो त्याला निष्काम उपासना असं म्हणतात. जेव्हा आपण कुठल्या तरी विषयभोगाची लालसा मनामध्ये धरून उपासना करतो त्याला सकाम उपासना असं म्हणतात. तर समर्थांनी काय सांगितलं की सदा राम निष्काम चिंतित जावा. म्हणजे कोणतीही मनामध्ये
विषयाची इच्छा न धरता तुम्ही रामाचं चिंतन करा. चिंतित जावा म्हणजे चिंतन करा, त्याला स्मरा, त्याचं नाम घ्या. मना कल्पनालेश तोही नसावा. कल्पनालेश म्हणजे काय, की कुठली तरी सुखाची कल्पना, तर तीही मनामध्ये असू नये असं समर्थ सांगतात. म्हणजे समर्थांनी मनाला या श्लोकाच्या माध्यमातून काय उपदेश केला आहे, की हे मना तू कुठलाही विषय भोगण्याची लालसा, इच्छा, कामना, तृष्णा ठेवू नकोस. पूर्वीच्या संस्कारामुळे तुझ्यावर जे काही विषयभोगाचे भाव तुझ्या अंतरंगामध्ये उमटलेले आहेत, ती जी आवड उत्पन्न झालेली आहे त्याला वृत्तीरूपे असं म्हटलेलं आहे. ती जी इंद्रिय सुखाची लालसा आहे, कामना आहे, तृष्णा आहे, इच्छा आहे, ती मनाला चिकटलेली असल्यामुळे त्याचे संस्कार मनावर पूर्वजन्मातूनच झालेले असतात. म्हणजे महाराज म्हणतात तसं की मनुष्याचा जन्म हा वासनेमध्ये आहे आणि त्याचा मृत्यू होत असताना ज्या वासना त्याच्या मनामध्ये शिल्लक राहिलेल्या असतात त्याच वासना त्याला पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतात. त्यामुळे मृत्यूच्या वेळेला सुद्धा जी वासना मनामध्ये धरावी तसा पुढचा जन्म प्राप्त होतो आणि हे जन्ममृत्यूचं चक्र चालू राहतं. तर प्रत्येक जन्मामधून त्या वासनेचे काही संस्कार मनावर झालेले असतात. म्हणून आपण पुढचा जन्म घेतला तरी आपल्याला विषयभोग भोगावा असा वाटत राहतो. म्हणजे मागच्या जन्मामध्ये तो विषयभोग भोगून झाला आहे, पण तो झालेला असल्यामुळे त्याची मनामध्ये आवड उत्पन्न होते आणि इंद्रिय सुखाच्या माध्यमातून आपण तो आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. इंद्रियाच्या माध्यमातून, देहाच्या माध्यमातून. त्याला वृत्ती असं म्हटलेलं आहे. पूर्वपापे म्हणजे पूर्वीचे संस्कार. आता ही जी इच्छा आहे, कामना आहे, ही स्थूल गोष्टींमध्ये अडकलेली असते. वृत्ती सूक्ष्म आहे, पण ती अडकली आहे कशामध्ये, स्थूलामध्ये, जडामध्ये अडकलेली. मग जर आपल्याला ती जी अडकलेली वासना आहे ती जर वळवायची असेल तर समर्थ काय सांगतात की तुम्ही ती भगवंताकडे वळवा. म्हणजे जी विषयामध्ये अडकलेली वासना आहे ती भगवंताकडे वळवली की त्याची भक्ती होते. आणि निष्काम भावनेने भगवंताची भक्ती करा. म्हणजे मनामध्ये कुठलीही उपासना करत असताना अशी भावना ठेवू नका की या उपासनेमुळे मला माझ्या प्रपंचामध्ये काहीतरी मिळेल. म्हणजे अशी भावना पाहिजे की देवा तू मला आवडतोस म्हणून तुझी भक्ती मी करतोय. मला तुझ्या भक्तीचं वरदान हवं आहे, मला दुसरं काही नको आहे. माझ्याकडून तू माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भक्ती करून घे. आणि ती भक्ती कशी असली पाहिजे तर निष्काम आणि दंभविरहित असली पाहिजे. समर्थ माऊली आपल्याला हे सांगते की आज आपल्या प्रत्येकाचं मन हे दृश्यामध्ये अडकलेलं आहे. दृश्य म्हणजे स्थूलात. जी गोष्ट साध्या डोळ्यांनी दिसते त्याला स्थूल असं म्हणतात. आपल्याला जी विषयाची आवड आहे ती आपण इंद्रियाच्या माध्यमातून म्हणजे देहाच्या माध्यमातून भोगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वस्तूच्या माध्यमातून भोगण्याचा प्रयत्न करतो. मग ही जी इच्छा आहे, ही जी वासना आहे वस्तूमध्ये अडकलेली, स्थूलात अडकलेली, ती आपल्याला भगवंताकडे वळवावी लागते. म्हणजे आपली वृत्ती ही भगवंतमय आपल्याला करावी लागते. म्हणजे आपण मागेही बघितलंय त्याप्रमाणे भगवंत हे तत्व सूक्ष्म आहे, वृत्ती सूक्ष्म आहे, मन सूक्ष्म आहे, नामसुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून सर्व संतांनी सांगितलंय की तुम्ही भगवंताचं नाम घ्या. नाम घेता घेता तुम्हाला तुमच्या देहाचा विसर पडेल आणि तुमची जी वासना अडकलेली आहे सगळ्यामध्ये तर ती वासना भक्तीचं रूप धारण करेल आणि भगवंताकडे वळेल. हा एक आध्यात्मिक प्रवास आहे. आपल्याला भगवंत गाठायचं आहे, आपल्याला परमेश्वराची प्राप्ती व्हावी असं वाटतं. मग त्यासाठी समर्थ माऊली आपल्याला म्हणते की तुम्ही भगवंताची निष्काम उपासना करा. आपण प्रपंचामध्ये काही हवं आहे ते मिळण्यासाठी जेव्हा भगवंताकडे जातो तेव्हा महाराज म्हणतात तसं की तुम्हाला भगवंतापेक्षा विषयाचं प्रेम अधिक आहे. पण ती सकाम उपासना आहे. म्हणजे मनामध्ये काहीतरी इच्छा धरून जर आपण उपासना केली तर ती सकाम उपासना आहे. महाराज म्हणतात की सकाम उपासना करणं म्हणजे किडकं बी जमिनीमध्ये पेरल्यासारखं आहे. आपण जमिनीमध्ये जर शुद्ध बी पेरलं तर पीक चांगलं येणार आहे. तसं उपासना करत असताना निष्काम भावनेने केली तर ती फळणार आहे. पण आपली उपासना ही सकाम असते. म्हणजे आपल्याला काहीतरी प्रपंचामध्ये हवं आहे ते मिळण्यासाठी आपण भगवंताकडे जातो आणि त्याला सांगतो
की मी अमुक अमुक करीन पण माझं हे काम होऊ दे. आता याने काय होणार आहे, ते काम होणार तुमचं, पण भगवंत तुम्हाला मिळणार नाही. कारण भगवंत काय म्हणेल, तुम्ही येऊन माझ्याकडे काय मागितलं, तर विषय मागितला, तो मी तुम्हाला दिला. पण आपल्याला जर भगवंत हवा असेल तर आपल्याला भगवंताला तू हवायस मला असं जाऊन मागावं लागतं. मला विषय नको आहे, माझा प्रपंच जसा व्हायचा आहे तसा देवा होऊ दे, पण मला तू हवायस, तुझं स्मरण मला हवं आहे, तुझ्या नामाचं मला प्रेम हवं आहे. जर काही भगवंताकडे जाऊन मागायचंच असेल, जर कुठली इच्छा कामना ठेवायचीच असेल तर ही ठेवायची की भगवंता तू मला अतिशय आवडतोस आणि तुझ्या नामाचं मला प्रेम दे, तुझं विस्मरण मला कधीही आयुष्यात होऊन देऊ नकोस आणि माझ्या मृत्यूच्या समयी मला तुझी आठवण राहो. जर काही मागायचं असेल भगवंताकडे तर याच 4 गोष्टी मागाव्या. आणि ह्याला समर्थांनी निष्काम उपासना असं म्हटलेलं आहे. आणि ही जी मनाची अवस्था आहे ही इच्छेरहित अशी अवस्था आहे. पण तसं होताना दिसत नाही. ते का दिसत नाही, तर याचं उत्तर समर्थांनी पहिल्या चरणामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते की पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पूर्व पापे म्हणजे काय, तर पूर्वीचे संस्कार जे मनावर झालेले असतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती असतं की हा विषय कसा भोगायचा आणि तो भोगल्यानंतर कसा आनंद मिळतो. हे सगळे संस्कार मनावर अनेक जन्मांचे होत होत आलेले असतात. पदार्थी म्हणजे दृश्य वस्तूमध्ये आपली जी काही भावना कामना वासना इच्छा अडकलेली असते, त्यामुळे आपली वृत्ती ही भोगवादी बनते. आपल्याला काहीतरी सतत हवं आहे आणि ते दृश्यातनं हवं आहे, ते स्थूलातून हवं आहे, त्याने आपल्याला इंद्रियांना सुख मिळालं पाहिजे. म्हणजे पंचेंद्रियांच्या माध्यमातनं जीव विषय सुख भोगण्याचा प्रयत्न करतो. पंचेंद्रिय कुठली आहेत, तर डोळे म्हणजे दृष्टी ज्याने आपण बघतो, कान म्हणजे ज्याने आपण ऐकतो श्रवण करतो, जिव्हा ज्याने आपण रसाचा स्वाद घेतो, गंध म्हणजे नाक ज्याने आपण वास घेऊन म्हणजे गंधाचं आपल्याला ज्ञान होतं, आणि त्वचा म्हणजे स्पर्शाचं ज्ञान. ही जी पंचेंद्रिय आहेत देहाची, तर त्याच्या माध्यमातनं मनुष्य विषय सुख भोगतो. म्हणजे संवेदना असतात. म्हणजे डोळ्यातून तो एखादी वस्तू बघतो, म्हणजे डोळ्याच्या माध्यमातनं तो विषय सुख भोगतो. कानाने त्याविषयी ऐकतो म्हणजे श्रवण करतो. जिव्हेने त्याची चव चाखतो. नाकाने त्याचा वास घेतो आणि त्वचेच्या माध्यमातून स्पर्श अनुभवतो. याला विषयभोग असं म्हणतात. हे सगळे देहाच्या माध्यमातून म्हणजे पंचेंद्रियांच्या माध्यमातून हे सुख मनुष्य घेतो. म्हणजे दृष्टी, श्रवण, रस चाखणे, स्पर्श आणि गंध या माध्यमातून विषय आत खेचला जातो देहामध्ये आणि त्याच्यामुळे मनामध्ये वासना किंवा कामना उत्पन्न होते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर दृष्टीने बिभत्स किंवा अश्लील काही बघितलं तर तुमच्या मनामध्ये कामभावना उत्पन्न होते. तुम्ही त्याविषयी काही ऐकलं तर तुमच्या मनामध्ये तशी वासना उत्पन्न होते. ही सगळी गोष्ट म्हणजे स्पर्श किंवा तुम्हाला गंधाचं ज्ञान होणं किंवा रस चाखणं, ह्या सर्व गोष्टी तुमच्या मनामध्ये लालसा विषयभोगाच्या कामना उत्पन्न करतात. म्हणजे थोडक्यात देहाला जी इंद्रिय प्राप्त झालेली आहेत ती 5 इंद्रिय विषय आत खेचतात आणि तुमच्या मनामध्ये त्या भावना उत्पन्न होतात. आणि असे प्रत्येक जन्मामध्ये मनावर संस्कार झालेले असतात आणि म्हणून अगदी लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी त्या जीवाला हव्या हव्याशा वाटतात. याला विषय सुख भोगणं असं म्हणतात. आता बघा, जो विषय आहे तो जड आहे म्हणजे दृश्यामध्ये आहे, जे साध्या डोळ्यांनी दिसतं, स्थूलात आहे.
तो विषय भोगण्याची जी वृत्ती आहे ती सूक्ष्मात आहे. बघा, नीट विचार करा. जो विषय भोगायचा आहे तो जडामध्ये आहे, स्थूलामध्ये आहे, दृश्यामध्ये. तो विषय भोगण्याची जी वृत्ती आहे ती सूक्ष्मामध्ये आहे, ती अदृश्य आहे. आता इथे प्रवास हा सूक्ष्मातून स्थूलाकडे, व्यावहारिक प्रवास, विषय भोगण्याचा प्रवास हा सूक्ष्मातून स्थूलाकडे जातो. म्हणजे माझ्या मनामध्ये पहिल्यांदा वृत्ती उत्पन्न होते, ती सूक्ष्म असते. विषयभोग भोगण्यासाठी मी देहाच्या माध्यमातून ते भोगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे देहाची हालचाल करतो. म्हणजे मला जर एखादी गोष्ट बघायची असेल तर दृष्टीने मी ती पाहतो. असं प्रत्येक इंद्रिय हे विषयभोग भोगण्यासाठी देहाच्या माध्यमातून वापरलं जातं. पण महाराज म्हणतात त्याप्रमाणे की एक वस्तू भोगताना त्या वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूचं आणणं आहे, म्हणजे बीज आहे. त्यामुळे विषय कितीही भोगला तरी आपल्याला समाधान देऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थांनी पहिल्या चरणामध्ये असं म्हटलेलं आहे की नको वासना विषयी वृत्ती रूपे, कारण ती वृत्ती तशी तयार होते. आता हीच जर वृत्ती विषयामध्ये जी अडकलेली आहे ती जर आपल्याला भगवंताकडे वळवायची असेल, म्हणजे त्याला जर भक्तीचं स्वरूप द्यायचं असेल, तर महाराज म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम घेतलं की वृत्ती भगवंतमय होते. कारण भगवंत सूक्ष्म आहे, वृत्ती सूक्ष्म आहे, नाम सूक्ष्म आहे. हे सगळं समप्रमाणामध्ये चालतं. म्हणजे नाम घेतलं की वृत्ती जी विषयाच्या मागे धावतीये ती भगवंतमय होईल. म्हणजे पंचेंद्रियांना भगवंताचा लळा लावावा. म्हणजे काय होतं की ती इंद्रिय विषयभोग भोगण्याच्या ऐवजी ती भगवंताकडे वळतात आणि भक्तीच्या मार्गाने जातात. म्हणजे उदाहरणार्थ, दृष्टीने तुम्ही काहीतरी अश्लील किंवा बिभत्स बघण्यापेक्षा भगवंताच्या सगुण रूपाकडे पहा दृष्टीने. मग तुमची वृत्ती आपोआप भगवंतमय होईल. म्हणजे महाराज म्हणतात तसं की भगवंताच्या हास्यमुखाचं ध्यान करा. श्रवण, कानाने काहीतरी घाणेरडं ऐकण्यापेक्षा, ज्याने विषयभोग वाढेल ते ऐकण्यापेक्षा भगवंताचं भजन कीर्तन ऐका. त्याने वृत्ती भगवंतमय होईल. कारण वृत्ती सूक्ष्म आहे, तुम्ही तिला जे द्याल त्याप्रमाणे ती वळणार आहे. त्याच्यामध्ये भगवंताची आवड उत्पन्न केली तर वृत्ती भगवंतमय होणार. त्यात विषयाची आवड जर उत्पन्न केली तर वृत्ती कामना भोगण्याकडे जाणार. रस म्हणजे जिव्हेनी भगवंताचा प्रसाद ग्रहण करावा, म्हणजे वृत्ती भगवंतमय होते. गंध, आता आपण भगवंताला निरनिराळ्या गंधाची, वासाची फुलं वाहतो, अष्टगंध लावतो, अत्तर लावतो, धूप लावतो. या सगळ्याचा जो वास येतो, सुगंध येतो, त्याने आपली जी घाणेंद्रिय असतात ती उद्दीपित होतात. त्यामुळे जिथे निरनिराळ्या गंधाची फुलं वाहिलेली आहेत भगवंताला, धूप लावलेलं आहे, अत्तर लावलेलं आहे, अष्टगंध लावलेलं आहे, ह्याने ती इंद्रिय आपली उद्दीपित होऊन भगवंताविषयी मनामध्ये आस्तिक्य भाव वाढतो. अशा पद्धतीने आपल्याला आपली वृत्ती भगवंतमय करावी लागते. स्पर्श म्हणजे महाराज म्हणतात त्याप्रमाणे की सगुण मूर्तीचा स्पर्श, त्या कपड्यांचा स्पर्श. सद्गुरूंच्या पादुकांवर आपण जेव्हा आपलं डोकं ठेवतो तेव्हा बघा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा प्रवाहित झालेली आपल्याला आढळेल. काही वेळेला आपल्या अंगावर काटे येतात, शहारे येतात पादुकांवर आपण जेव्हा डोकं ठेवतो. म्हणजे तो जो स्पर्श आहे तो आपण अनुभवतो. जेव्हा भगवंताच्या पायावर आपण डोकं ठेवतो, बघा विठ्ठलाच्या पायावर जेव्हा आपण डोकं ठेवतो पंढरपूरला, आपल्या अंगामध्ये एक लहर उत्पन्न होते. तो स्पर्शाचा अनुभव आहे. ह्यातून सगळी वृत्ती भगवंतमय होते. म्हणजे जी विषयामध्ये अडकलेली वृत्ती आहे ती तिकडून काढली आणि भगवंताकडे वळवली की त्याची भक्ती तयार होते. अशा पद्धतीने एक एक गोष्ट आपल्याला भगवंताकडे वळवत न्यावी लागते. आता इच्छेरहित व्हायचे, म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये समर्थाने जे सांगितलं की सदा राम निष्काम चिंतित जावा,
भगवंताची उपासना ही निष्काम करायची. मनामध्ये कुठली भावना नाही, काही हवं आहे हेच नाही. जर काही हवं असेल तर भगवंता तूच मला हवा आहेस. जर काही हवं असेल तर भगवंता तुझ्या नामाचं प्रेम मला हवं आहे. हे जे नामाचं स्मरण आहे हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहावं, हेच मला हवं आहे. मग जर भगवंताकडे काही मागायचंच असेल किंवा कुठली इच्छा घेऊन जायचं असेल तर हीच इच्छा घेऊन जावी. विषयभोगाची इच्छा घेऊन जाऊ नये. कारण भगवंत दाता आहे. महाराज म्हणतात त्याप्रमाणे की तुम्ही भगवंताकडे जे मागाल ते तुम्हाला मिळेल, पण तुम्ही क्षुल्लक मागितलं तर क्षुल्लकच पदरात पडेल. म्हणून भगवंताकडे त्याच्या नामाचं प्रेम मागायचं, म्हणजे भगवंताची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करायची. आणि 4थ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की मना कल्पनालेश तोही नसावा. कल्पना म्हणजे काय, तर विषयसुख भोगण्याची कल्पना, तर तीही नसावी. मग ह्या पद्धतीने मनाला वळण लावावं लागतं. म्हणजे 5व्या श्लोकामध्ये जे समर्थांनी सांगितलेलं आहे की मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. म्हणजे मनामध्ये देहाच्या माध्यमातून विषयसुख भोगण्याची कुठलीही कल्पना नसावी. जो इंद्रिय सुखाच्या नादी लागलेला असा विषयी मनुष्य आहे त्याची जगामध्ये चितू होते. म्हणून इंद्रियांची जी विषयभोग भोगण्याची धडपड आहे ती शांत करून ती सगळी इंद्रिय भगवंताकडे वळवायची. म्हणजे ती वृत्ती भक्तीचं रूप धारण करते आणि वृत्ती ही भगवंतमय होते. अशा पद्धतीने जर मनाला वळण लावलं तर विषयांच्या मागे धावणारं मन सगळी आसक्ती सोडून भगवंताकडे वळेल, प्रवाहित होईल. आणि हेच सूत्र सांगताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये सांगते की नको वासना विषयी वृत्तीरूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पनालेश तोही नसावा. जय जय रघुवीर समर्थ.